सर तुम्ही जो टास्क सांगितला होता ना तो नाही. नाही केला कोणता? म्हणजे त्यातलं एवढंच कळलं की नाही का त्यात एक फीचर हवंय जसं की नाही का आपल्याला. ज्यावेळेस हीप मेमरीमध्ये आपण काय स्टोअर करत होतो, ऑब्जेक्ट स्टोअर करू शकतो, बरोबर आहे. मग आता अरेचा ऑब्जेक्ट इंटरनली क्रिएट झाला तरी तो कुठं स्टोअर होणार आहे? हीप मध्येच, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर आता अरेच्या कोणत्याही गोष्टीला नाव नसतं, म्हणजे नेमिंग नसतं. त्यांना काय करतात, ऍक्सेस करतात गोष्टी. आता सिंपल आहे, मला सांगा, हा प्रोग्राम लिहिला इथे, पब्लिक क्लास, सॉरी क्लास डेमो, त्याच्यानंतर स्ट्रिंग आपली स्टॅटिक मेथड लिहिली आणि एक अरे क्रिएट केला. काय, इंट अरे इज इक्वल टू न्यू इंट 10 20 30 40 50. आता मला सांगा, ह्या 10 साठी एक ऑब्जेक्ट क्रिएट होणार आहे, 20 साठी बी एक होणार आहे, 30 साठी पण होणार आहे, 40 पण साठी, 50 पण साठी. पण ते कसे होणार आहे, त्या सिक्वेन्शियली होणार आहे. कळलं? आता मग दरवेळेस मला एक सांगा, एक ऑब्जेक्ट, ह्या अरेचा ऑब्जेक्ट क्रिएट झाला एक, बरोबर आहे. ह्या अरेचा ऑब्जेक्ट क्रिएट झाला तो की हाय, ठीक आहे. हा, आता हा ऑब्जेक्ट आहे, दिसतोय? हा जो सर्कल आहे ना टोटल मोठा, तो सर्कल इथे लिहिले पण अरे क्लासचा ऑब्जेक्ट. हा सर्कल म्हणजे ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे. आता ह्या ऑब्जेक्टच्या आतमध्ये व्हेरिएबल्स क्रिएट होतात. त्या व्हेरिएबल्स कोणते? 10 20 30 40 50. ह्या व्हॅल्यूज कुठं स्टोअर झाल्या? ह्याच्या हीप. आतमध्ये. कळलं? आता ह्याच्या आतमध्ये स्टोअर झालं म्हणजे ऑब्जेक्टच्या आतमध्ये सगळ्या व्हॅल्यूज गेल्या ना आपल्या, ठीक आहे. आणि आता ह्या ऑब्जेक्टला, हा ऑब्जेक्ट आपण हा अरे कुठे क्रिएट केलाय? आपल्या मेथड मध्ये. ही पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन आपली मेथड आहे. ह्या मेथडची जी स्टॅक फ्रेम आहे ती कुठे पुश होणार आहे आपली? स्टॅक वर. स्टॅक वर. मग आता स्टॅक वरती बघा, इथं मेन मेथड आहे, दिसते? मेन म्हणजे एक मेथड आहे. या मेन मेथड मध्ये बघ काय आहे? एक बॉक्स, इन बॉक्स मध्ये ए आर आर, आपलं अरेचं नाव काय होतं? ए आर आर. आणि हा 100 आहे. मग काय करतोय, आपला जो ऑब्जेक्ट आहे हिप मधला, त्याला एक मेमरी ऍड्रेस असतो. की आता मला एक सांगा, तुम्हाला माहिती असतं का तुमच्या मेमरी मध्ये कुठे जागा स्टोअर होती? नाही माहिती, पण तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला काय होतं, ते आणून देतं, बरोबर आहे. बरोबर आहे ना? किंवा तुम्ही सर्च करता, त्यावेळेस काय होतं, मेमरी मध्ये त्याचा ऍड्रेस जातो, ऍड्रेस वाईज सर्च करता, त्याच्यानंतर काय होतं, आपल्याला डेटा भेटतो. इथं बी सेम आहे. आता हे खालची लाईन वाचतो मी, हे वाचा. जेव्हा कोड रन केला जाईल तेव्हा मेन ची स्टॅक फ्रेम पुश केली आहे. ज्यावेळेस फर्स्टली आपला कोड रन होतो त्यावेळेस बघा, सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, स्टॅक फ्रेम पुश होते आपल्या स्टॅक वरती. मेन ची फ्रेम म्हणजे मेन सगळ्यात मेथड पहिल्यांदा कुठे येते? स्टॅक फ्रेम वरती येते, म्हणजे ह्याच्यावरती येते, ठीक आहे, स्टॅक वरती. पुढे काय पुश केले जाईल, मग अरे क्लासच्या व्हेरिएबलला हीप सेक्शन वरती जागा मिळेल. बरोबर आहे. मग आता मी काय म्हणलो होतो, अरेचा ऑब्जेक्ट क्रिएट होणार, बरोबर आहे. हे बघा, अरे क्लासच्या व्हेरिएबलला हीप सेक्शन वरती जागा, अरेचा त्या ऑब्जेक्ट, आता ही लाईन खालीवर झाली आहे. फर्स्ट अरे क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट होणार आणि त्याच्यानंतर काय होणार, आपल्या अरे क्लासच्या व्हेरिएबल्सला, व्हेरिएबल्स कोणते येतात? 10 20 30 40 50. हे व्हेरिएबल्सला हीप सेक्शन वरती जागा मिळणार व अरे क्लासचा बॉक्स त्या ऑब्जेक्टच्या गोळ्याच्या ऍड्रेस ए आर आर मध्ये, मेनच्या मेथड मध्ये, स्टॅक फ्रेम मध्ये सेव्हला जाईल. बरोबर आहे ना? आता ए आर आर बघा, इथे एक बॉक्स क्रिएट आहे. या बॉक्स मध्ये काय केलंय, ऍड्रेस स्टोअर आहे. कशाचा? या अरेच्या ऑब्जेक्टचा ऍड्रेस स्टोअर. कुठे? मेन मेथड मध्ये त्या अरेचं नेम, आणि नेम मध्ये एका बॉक्स मध्ये काय आहे, त्याचा ऍड्रेस स्टोअर आहे, जो की रेफर करतोय इकडच्या मेमरीला. कळलं? आता कळलं की कोणती गोष्टी कशी मेमरी अलोकेशन होते. आता त्याच्या पुढे इंटिजर टाईपचा अरे च्या क्लासच्या ऑब्जेक्टच्या गोळ्याला हिप सेक्शन वरती जागा मिळेल आणि त्या गोळ्यामध्ये त्या अरेचे एलिमेंट्स ठेवले जातील. आता काय, इंटिजर टाईपच्या अरेचा क्लासचा ऑब्जेक्ट हिप सेक्शन वरती आला. आता हा जो वरचा हिप सेक्शन आहे, हा गोल राऊंड, हा काय अरे क्लासचा ऑब्जेक्ट आहे. हा इंटिजर आहे ना, आपण इथे इंटिजर दिलाय ना. मग काय येस केलंय, सर. हा मग इथे काय, इंटिजर टाईपचा अरेचा क्लासचा ऑब्जेक्ट, म्हणजे गोळा म्हणजे ऑब्जेक्ट आहे, हे लक्षात ठेवा. मी ते मला समजण्यासाठी गोळ्याचं हे केलंय. ऑब्जेक्टच्या गोळ्याला हिप सेक्शन वरती जागा मिळते, ठीक आहे. मग सिक्स सेक्शन मध्ये जागा मिळाली ना, आणि मग गोळ्यामध्ये त्या अरेचे एलिमेंट ठेवले जाते. हे बघा, सिंपल तेच केलंय ना. हा गोळा बनलाय, म्हणजे हा सर्कल, आणि ह्या सर्कल मध्ये अरेचे काय केले, ऑब्जेक्ट होते, एलिमेंट स्टोअर केले. कळलं? त्याच्यामध्ये मेन मध्ये अरे नावाचा बॉक्स असतो बघा. हा म्हणजे हा ए आर आर नाही ना, ही ए आर आर म्हणजे ज्या अरेचा क्रिएट करताय
त्या अरेच्या नावाने एक बॉक्स क्रिएट होतो आणि त्या बॉक्स मध्ये काय असतं, मेन मध्ये ARR, मी तर बघा ARR नावाचा बॉक्स झालाय, म्हणजे ARR काय आपल्या ह्या अरेचं नाव, ह्या नावाने बॉक्स क्रिएट होला नावाचा बॉक्स असतो जो अरे क्लासच्या ऑब्जेक्टचा ऍड्रेस स्टोअर करतो. आता इथे बघा ह्याचा 100 एक 1000 आहे ना, ह्याचा ऍड्रेस स्टोअर केला ना इथे. पुढे हीप सेक्शन वरती हीप सेक्शन वरती असलेल्या गोष्टींना नाव नसते, त्यामुळं अरेचा ऑब्जेक्ट मेन मधून हीप मध्ये अरेच्या ऑब्जेक्टच्या गोळ्याकडे बघत असतो. कळलं? हीप सेक्शन वरती कोणत्याही ऑब्जेक्ट असू दे, काही असू दे, त्याला स्वतःचं नाव नसतं. त्यामुळं अरेचा बॉक्स मेन मधून हीप मध्ये अरेच्या ऑब्जेक्टच्या गोळ्याकडे बघत असतो. तुम्हाला आठवते का आपण व्हेरिएबल जर डिक्लेअर केला तर मेथड मधून करायचो, पण तिकडे मेमरी तर स्टोअर होती आपली, पण त्याला पॉइंट आउट कुठून होणार? स्टॅक मधून होणार ना. येस सर. ते सांगितलं की हीप सेक्शन वरती असलेल्या गोष्टींना नाव नसते, त्यामुळे ARR ऑब्जेक्ट मेन मध्ये बनवून हीप सेक्शन मध्ये अरेच्या ऑब्जेक्टच्या गोळ्याकडे बघत असतो. कारण आता जर ह्याने ह्याचा ऍड्रेस स्टोअर केलाय, मग हा ह्याच्याकडे बघणारच ना. बरोबर आहे ना. ठीक आहे, आता पुढे एक कोड दाखवतो तुम्हाला मी. आता इथे काय केलंय बघा, एक क्लास घेतलाय कोड नावाचा, त्याच्यामध्ये एक मेथड लिहिली पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग. त्याच्यामध्ये दोन अरेज क्रिएट केले, इंट अरे इज इक्वल टू 10 20 30 40, इंट अरे 1, त्याच्यानंतर 10 20 30 40. याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, फक्त अरेचं नेम चेंज आहे, ARR1 आणि ARR दिसतंय. तर काय केलं त्यांनी, इथं हा प्रिंट केलाय आणि ह्याचं इथं प्रिंट केला. आता ह्याचं हे प्रिंट झालं, ह्याचं हे प्रिंट झालं. आता ह्यांचं काय प्रिंट झालं तुम्हाला काय वाटतं इथं? सर त्याला लोकेशन भेटलं ना. हा मला सांगा, पण आपण डायरेक्ट अरे टाकलोय, ठीक आहे. आपण डायरेक्टली अरे टाकल्याच नंतर विदाउट इंडेक्स अख्खा अरे प्रिंट होतो कधी? विदाउट इंडेक्स होत नाही. मग काय होणार, त्याचा ऍड्रेस प्रिंट होणार. कळलं? पण जो ऍड्रेस असेल त्याचा, तो ऍड्रेस डिफरन्स असेल. बरोबर आहे. अरे क्रिएट होतोय, बरोबर आहे ना. हो. आता तुम्हाला मी एक सांगतो, आता इकडे बघा. आता ज्या वेळेस आता येतो आपला जो इंटिजर कॅचचा कन्सेप्ट होता मागचा, तो आठवा आता. जर मेमरी एक बाईट मध्ये असेल, 128 ते 127 मध्ये असेल, तर मेमरी एकच क्रिएट होणार ना. आता तो कन्सेप्ट आठवला. ठीक आहे, आता इथे काय केलंय, सेम दोन, एक मेन मेथड आहे, तिथे एक सिंगल होता, ह्याचा ऍड्रेस आहे आणि ह्याचा ऍड्रेस आहे. ठीक आहे. काय आहे, एक आरएमचा ऍड्रेस 1000 आहे आणि एक 1000चा काय आहे 1123 आहे. ठीक आहे. आणि इथे काय केलंय, सेम दोन गोळे बनले, हा 1123चा आणि हा 1000चा. ह्याच्यामध्ये सेम व्हॅल्यूज आहेत, ह्याच्यामध्ये पण सेम व्हॅल्यू. आता अशा वेळेस काय होतं, तेव्हा जावा मध्ये प्रत्येक गोष्ट ऑब्जेक्ट आहे व प्रत्येक ऑब्जेक्टला एक युनिक नंबर असतो. ठीक आहे. आणि तो युनिक नंबर कोणता असतो? हॅश कोड. कळलं? आणि याने आपण तो नंबर बघू शकतो. मग आता 100 झाला, 100चा हॅश कोड एकच राहणार, तो चेंज होणार आहे का? नाही. नाही सर. मग तेच सांगितलं, जावा मध्ये प्रत्येक गोष्टीचा ही ऑब्जेक्ट आहे, म्हणजे आता तुम्ही जर ही केला व्हेरिएबल तर तेही दिला एलिमेंट तरी ऑब्जेक्ट आहे, आणि प्रत्येक ऑब्जेक्टला एक युनिक नंबर असतो. आणि तो युनिक नंबर म्हणजे कोणता असतो आपला? हॅश कोड. आणि तो कसा बघायचा, तर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, त्याच्यामध्ये सिस्टीम आयडेंटिटी डॉट हॅश कोड आणि ARR0. आता ARR0 म्हणजे काय आहे, ARR हा अरे आणि त्याच्यामधला झिरोथ इंडेक्स, झिरोथ इंडेक्स होती 10. मग हे काय दाखवणार, ह्या 10चा काय दाखवणार इथं आपल्याला? हॅश कोड दाखवणार. बरोबर आहे. आता खाली बघा, अरेच्या क्लासच्या नाव ऑब्जेक्टचा गोळा हीप सेक्शन वरती बनतो व त्याचा ऍड्रेस मेन मध्ये त्या अरेच्या नावामध्ये ठेवला जातो. बरोबर आहे. अरे क्लासचा ऑब्जेक्ट जो आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे, हा गोळा बघा, ARR1 चा आणि ARR चा, हे दोन ऑब्जेक्ट आहेत ना. तर इथे काय सांगितलं, अरे क्लासच्या ऑब्जेक्टचा गोळा हीप सेक्शन वरती. गोळा म्हणजे ऑब्जेक्ट, तर काय ऑब्जेक्टचा गोळा, गोळा म्हणजे हा सर्कल दिसतोय, हीप सेक्शन वरती बनतो व त्याच्या ऍड्रेस मध्ये मेनचा AR चा ऑब्जेक्ट ठेवला जातो. ठीक आहे. मग आता ह्याचा जे बॉक्स आहे ARR म्हणतात, ह्याच्यामध्ये काय त्याचा ऍड्रेस स्टोअर केलेला आहे. मेन एवढं सांगायचं ना. त्या ऑब्जेक्ट मध्ये आपल्याला अरे असतो, बरोबर आहे. ह्या ऑब्जेक्टच्या मध्ये हा अरे आपला 100 200 300, त्याच्यामध्ये प्रत्येक एलिमेंटसाठी एक ऑब्जेक्टचा गोळा तयार केला जातो व त्या एलिमेंटचा ऑब्जेक्टच्या गोळ्याचा ऍड्रेस ओरिजिनल गोळ्यामध्ये ज्याच्या त्याच्या एलिमेंटच्या पोझिशनला स्टोअर केला जातो.
तुला जे प्रत्येक एलिमेंट आहेत बघा अरे मधले 100 200 300 400 500 हा दिसतात खाली आणि वर बी दिसत आहेत 1000 200 300 400 500 दिसतंय. आता त्यांनी काय सांगितले ऑब्जेक्ट मध्ये अरे असतो बरोबर आहे. मग आता हा गोल राऊंड आहे, हा गोल राऊंड आहे, हा सर्कल दिसतोय ना तुम्हाला हे मी फिरवतोय ते. येस सर. तर हा गोल राऊंड आहे तो म्हणजे गोवा झाला, त्याच्या आतमधला आपला हा अरे जी बॉक्स मध्ये तो काय आपला अरे. मग त्याच्या पुढे काय सांगितलंय ऑब्जेक्ट मध्ये अरे असतो ज्यामध्ये प्रत्येक एलिमेंट साठी एक ऑब्जेक्टचा गोळा तयार होतो. आता मग जर ह्याच्यासाठी एक होतं मग ह्या आतल्या ह्या एलिमेंट जो जाणार आहे ते 100 त्याच्यासाठी बी एक ऑब्जेक्ट क्रिएट होत असेल ना. तर तेच सांगितलं त्यांनी. मग काय प्रत्येक एलिमेंट साठी एक ऑब्जेक्ट क्रिएट होतो. मग समजा इथं 10 लिहिलं की 200 300 ह्याच्यासाठी सेपरेटली एक ऑब्जेक्ट क्रिएट होणार व त्या एलिमेंटच्या ऑब्जेक्टच्या गोळ्याचा ऍड्रेस. आता त्यात जर समजा 100चा जे 100 आहे त्या 100च्या ऑब्जेक्टचा जो ऍड्रेस आहे दिसतंय त्या एलिमेंटच्या ऑब्जेक्टचा गोळा तयार केला जातो म्हणजे त्या एलिमेंटचा ऑब्जेक्ट क्रिएट केला जातो व त्या एलिमेंटच्या ऑब्जेक्टच्या गोळ्याला ऍड्रेस दिला जातो आणि तो ओरिजिनल गोळ्याच्या त्याच्या त्याच्या एलिमेंटच्या पोझिशनच्या स्टोअर केला जातो. म्हणजे हे जर 100 आहे त्या 100चं जे ऑब्जेक्ट आहे तर त्याच लोकेशनला ते स्टोअर केलं जातं. कळलं? आता पुढे काय कारण जावामध्ये प्रत्येक गोष्ट ही ऑब्जेक्ट असते. कळलं? जर आपल्या अरेचे एलिमेंट सेम असतील तर त्या दोन अरेचे दोन सेपरेट गोळे बनतील व त्या गोळ्यांमधील इंडिव्हिज्युअल एलिमेंट्सच्या ऑब्जेक्टचा ऍड्रेस स्टोअर केला जाईल. जर आपल्या अरेचे एलिमेंट सेम असतील तर त्या दोन अरेंजचे दोन सेपरेट गोळे होतील. ठीक आहे, म्हणजे आता इथे दोन गोळे तर झालते ना वरती आपले हे. आता पुढे बघा दोन दोन गोळे तर सेपरेट होतील पण त्याच्यातले जे इंडिव्हिज्युअल एलिमेंट्स येतात ऑब्जेक्टचा ऍड्रेस स्टोअर केला जातो सेमच आहे. इथे बघा ऍड्रेस बघायचा इथं 14 आहे दिसतंय 14चा ऍड्रेस किती आहे. आता हे जे 14 आहे 500 आहे काय आहेत माहिती आहे का. हे ऍड्रेस येतात. कशाचे ऍड्रेस येतात मला सांगा 10 20 30 40 50 किती क्रिएट झाले आता 5च झाले. आपले काय अरे किती येतात 2 आहेत. 2 अरे येतात. मला सांगा ऍड्रेस म्हणजे सेम आहेत का चेक करा एकदा. हो सर. आता का चेक का सेम येतं माहिती आहे. आता ही लाईन परत वाचतो परत बघा. अरे क्लासच्या ऑब्जेक्टचा गोळा हेल्प सेक्शन बनतो ऍड्रेस मध्ये स्टोअर करतो बरोबर. आता हे काय त्या ऑब्जेक्ट मध्ये अरे असतो त्या प्रत्येक एलिमेंट साठी एक ऑब्जेक्टचा तयार केला जातो. आता मला सांगा जर ह्या 10 साठी आता इथे बघा हे 10 आहे 20 आहे 30 आहे 40 आहे 50 आहे 60 ह्या प्रत्येकाचा ऑब्जेक्ट क्रिएट होणार ना. ह्या प्रत्येक ऑब्जेक्ट क्रिएट झाला मग ह्या प्रत्येकाला मेमरी भेटणार बरोबर आहे. मग ऑब्जेक्ट क्रिएट झाला प्रत्येकाचा मग त्याचा एक ऍड्रेस आला. मग त्या ऍड्रेस कुठं स्टोअर होतो त्या अरेच्या ह्याच्यामध्ये त्याच्या पोझिशन मध्ये. ठीक आहे, आता पुढे बघा सेम आहे ना. व त्याच्या त्याच्या एलिमेंटच्या ऑब्जेक्टच्या गोळ्यांच्या ऍड्रेसच्या ओरिजिनल गोळ्यामध्ये ज्याच्या त्याच्या एलिमेंटच्या पोझिशनला जाऊन केलं ना. हा बघ की हा इथे काय झालाय 100 200 300 ज्याच्या त्याच्या एलिमेंटच्या पोझिशनला जाऊन स्टोअर झाले. आता 10 ची पोझिशन 10 आहे त्याचा ऑब्जेक्टचा जे ऍड्रेस आहे ते कुठं स्टोअर झालाय तिथं राहिलंय. ठीक आहे, मग आता मग मला सांगा जिथं 10 आहे 10 ला किती बी होऊ द्या 10 आता किती 1 बाईट मध्येच आहे मग त्याला किती बी अरे क्रिएट होऊ दे त्याला फक्त काय होणार आहे ऍड्रेस असाइन होणार आहे. कळलं? त्याला नवीन मेमरी क्रिएट होणार आहे का नाही ऍड्रेस असाइन होणार आहे फक्त. मग इथं तेच केलं बघा कारण जावामध्ये प्रत्येक गोष्ट ही ऑब्जेक्ट असते. जर मला सांगा प्रत्येक वेळी जर आरे मध्ये क्रिएट केले आरे मध्ये प्रत्येक वेळी 10 असे किती बनवायला किती मेमरी मॅनेज होईल. मग मेमरी मॅनेज करायसाठी हा कन्सेप्ट आलाय की इंटिजर कॅचेस आपला. आता पुढे जर आपल्या अरेचे एलिमेंट सेम असतील तर त्या दोन्ही अरेचे सेपरेट गोळे होतील. आता ह्याचे दोन सेपरेट गोळे झालते ना AR आणि AR1 चे दिसते. पण पुढे काय इंडिव्हिज्युअल जे त्या गोळ्यांमध्ये इंडिव्हिज्युअल एलिमेंट्सच्या ऑब्जेक्टचा ऍड्रेस स्टोअर केला जाईल. आता बघा इंडिव्हिज्युअल एलिमेंट्स येतात 10 येतात 10चा बघा ह्याचा ऍड्रेस 10चा 100 आहे ह्याचा बी 100 आहे.
20 बघा, 20चा 200 इथे पण आहे आणि इथे पण आहे. एकच व्हॅल्यू घेत आहे आणि एकच व्हॅल्यूला दोन काय करतात ऍड्रेस, म्हणजे ऍक्सेस करतायत, बरोबर, रेफर करतायत ना. मग तेच सांगायचे, जे इंडिव्हिज्युअल एलिमेंट्स असतील त्या एलिमेंट्सला जी मेमरी अलोकेशन होईल त्याचा ऍड्रेस सेमच राहणार आहे. कळतंय ना तुम्हाला? काय रिपीट हो करू मी? सर. मानसी समजतंय का रे? हो सर. आता पुढे बघ, जर एलिमेंटची साईज 1 बाईट, आता हे महत्वाचं आहे, जर एलिमेंटची साईज 1 बाईट मध्ये बसण्याजोगी असेल, 1 बाईट म्हणजे किती? 8 बिट्स. 8 बिट्स. 8 बिट्स मध्ये बसण्याजोगी असेल तर एलिमेंटच्या ऑब्जेक्टच्या गोळ्याचा ऍड्रेस सेम असतो, कारण जेव्हीएम ला स्वतः मेमरी मॅनेजमेंटचं काम करतं. कळलं? जेव्हीएम हे स्वतः मेमरी मॅनेज करतं. त्याच्यामुळे जर ज्या एलिमेंटची साईज -127 ते +128 असेल तर त्याच्यामधले जे एलिमेंट्स ते आपले 1 बाईट मध्ये बसतात. तर त्या एलिमेंट्सला काय होतंय, जर एलिमेंट साईज 1 बाईट मध्ये असेल तर बसण्याजोगे असेल तर एलिमेंटच्या ऑब्जेक्टच्या गोळ्यांचा ऍड्रेस सेम असतो. कळलं? सेम आहे ना, इथे सेमच ऍड्रेस आहे ना. बघा, 10 व्हॅल्यू 20 30 50 50 या सगळ्या 1 बाईट मध्येच बसणारे व्हॅल्यू येतात. 1 बाईट मध्ये बसतायत म्हणजे बघा, ते बघा 2�0, 2�8 दिसतंय ना, ते 1 बाईट म्हणजे 8 बिट्स मध्ये बसणार आहे. तर त्या 8 बिट्स मध्ये ज्या व्हॅल्यूज बसतात त्या सगळ्या व्हॅल्यूज साठी काय होणार आहे, व्हॅल्यूज एकच हे होणार आहे, एकच मेमरी क्रिएट होणार आणि त्याला फक्त काय होणार आहे, ऍड्रेस दुसऱ्या जागेवर असाइन होणार आहे. इथे बघा काय केलंय, ह्या अरे मध्ये पण आता मी तिसरा क्रिएट केलं असतं ना आणि त्याचं 10 दिलं असतं ना, तर तिथे पण काय झालं असतं माहिती का, फक्त इथे 10चा जो 100 ऍड्रेस आहे तिथे गेला असता त्या ब्लॉक मध्ये. कळलं? दुसरं काय गेलं असतं का? नाही. हा. आता त्याच्यामध्ये पुढे बघा, कारण जेव्हा स्वतः मेमरी मॅनेजमेंटचं काम करतो, कारण मेमरीज मॅनेज करतोय ना आपण. मला सांगा, प्रत्येक वेळेस जर नवीन मेमरी क्रिएट केली तर किती मेमरी जाईल, आणि ती आपल्याला कॉस्टली खूप मेमरी. तर ठीक आहे, मग प्रत्येक ऑब्जेक्टला आयडेंटिटी नंबर दिला जातो. तो नंबर बघायसाठी काय असतो आपला हॅश कोड. मेन कोड. मग आता मला सांग, त्याला कसं कळणार आहे सिस्टीम, म्हणजे त्याला कसं कळणार आहे की सिस्टीमला तुम्ही 10च दिलाय. मग प्रत्येक व्हॅल्यूला एक हॅश कोड दिलेला आहे, तर हॅश कोडने डिटेक्ट होतं की हा नंबर कॉमन आहे. मग जर सेम हॅश कोड आला तर तू काय करणार आहे, एक मेमरी क्रिएट करणार. परत जर सेम आला तर तो फक्त काय करणार आहे, तो हॅश कोडला काय करणार आहे, रेफरन्स देणार आहे. डबल मेमरी क्रिएट करणार का? नाही, कारण मेमरी तर आपली आधीच क्रिएट आहे. फक्त काय करणार, तो त्या ज्या मेमरी मध्ये ती व्हॅल्यू स्टोअर आहे त्याचा ऍड्रेस कशाला देणार, ह्याला देणार, ज्याच्यामध्ये ती व्हॅल्यू आली तिथं त्याचा ऍड्रेस स्टोअर करणार. मग ज्यावेळेस तू तिथून ऍक्सेस करेल तर त्याला कोणची ऍड्रेस, ती मेमरीचा फक्त व्हॅल्यू येऊन त्याच्याकडे दिसणार. कळलं? आता पुढे काय काय ही मेथड वापरली जाते ज्यावेळेस आपण ओळखू शकतो की गोळे बनतात, म्हणजे सेम बनतात का नाही. आता इथे बघा, ह्या 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 100ला इथून ऍक्सेस होते, सॉरी ह्या 10ला इथून बी ऍक्सेस होते, इथून बी ऍक्सेस होते. ज्यावेळेस ह्या 10चा ऍड्रेस बघितला जाईल, ह्याच्यातून बघा किंवा ह्याच्यातून बघा, सेम दिसणार आहे. कळलं? म्हणजे RA1 मधून बघा किंवा RA2 मधून बघा, RA मधून बघा किंवा RA1 मधून बघा, तर RA1 मधून बघितलं की ह्याच्यामध्ये तर त्याचा ऍड्रेस काय दिसणार आहे आपल्याला, सेम, कारण त्याची व्हॅल्यू सेम आहे. ते कशावर डिटेक्ट केलं तर हॅश कोड त्याचा सेम आहे. 10चा हॅश कोड तुम्ही 10 किती वेळा घेऊया, 10चा हॅश कोड 10च राहणार आहे. कळलं? ऑब्जेक्टला एक आयडेंटिटी नंबर दिला जातो, तो नंबर बघायसाठी हॅश कोड वापरला जातो. कळलं? आधी असाइनमेंट आहे आपली. इथे काय केलंय बघा, take a size of and input from the user and print the sum of the odd elements. काय सांगितलंय, एक साईज घ्यायची एलिमेंटची फ्रॉम युजर म्हणजे आपल्याकडून, अँड प्रिंट द सम ऑफ ऑड एलिमेंट्स. सॉरी, त्याच्यानंतर काय केलंय, कोड लिहिलंय त्यांनी. इथे आता इथं स्कॅनरने आपण घेऊ शकतो, काय विषय नाही. तुम्ही बफर रीडर नाही वापरलं चालेल, पण तुम्हाला माहिती पाहिजे की बफर रीडर पण आपण वापरून हे करू शकतो. यूज मध्ये आणा म्हणजे विसरणार नाही. त्याच्यानंतर काय केलंय, एंटर द साईज ऑफ अरे केले, साईज दिली, इंटिजर डॉट पार्स इन vr डॉट रीडलाईन. रीडलाईन मेथड घेतली आपण, कोणती घेणार आहे, नेक्स्ट नेक्स्ट इंट, कारण आपण काय घेतोय, इंटिजर घेतोय. कळलं? काय घेतोय आपण, इंटिजर. मग इथे काय येणार आहे आपली, व्हॅल्यू कोणती येणार आहे, इथे काय ना, इंट साईज इज इक्वल टू जो स्कॅनरचा ऑब्जेक्ट क्रिएट करेल तो डॉट
आपली कोणती मेथड? नेक्स्ट इंट. कोड करून दाखवू मी? जर दाखवायची. नाही सर. ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलंय बघा, AR मध्ये एक ऑब्जेक्ट काय केलंय, एक अरे क्रिएट केलाय. आता ह्या अरे ला समथिंग आपण व्हॅल्यू इथून देणार आहे. एंटर द साईज ऑफ अरे. साईज दिली आपण 5. इथं काय येणार आहे? 5 येणार आहे. मग किती व्हॅल्यूचा आपला अरे क्रिएट झाला? 5 चा. मग काय केलंय? इंट सम इज इक्वल टू 0 इनिशियलाइज केले, फक्त सम आपला 0 आहे. आता 0 ला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केलं तर तो 0च राहतो. त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येतोय का? नाही. पुढे काय केलंय? एंटर द एलिमेंट्स. आता जे एलिमेंट्स येतात ते 5 एलिमेंट्स येणार ना. मग ज्यावेळेस तुम्ही सिंगल वापरता हे, त्यावेळेस ज्यावेळेस स्कॅनरची मेथड वापरा नेक्स्ट इंट, ते एका टाइमला एकच इनपुट घेते ना, पण आपल्याला ती मल्टिपल घ्यायची. मग आपल्याला कशाला टाकावं लागेल? ती लूप मध्ये टाकायला. आणि लूपची साईज काय असेल? लेंथ. म्हणजे ही जी साईज आहे, ही साईज किती आहे त्याची? 5 आहे. पण तिथं लेंथ किती येणार त्याची? आय इज लेस दॅन 5. डॉट लेंथ. त्याची लेंथ किती आहे आपली? 5. पण तिथं ऍक्च्युअल व्हॅल्यू टाकायची म्हणजे आता आय इज इक्वल टू 0 केलाय आणि आय इज लेस दॅन और इक्वल 4 करावं लागेल ना, कारण आपला इंडेक्स कुठून चालू होतो? आरचा 0 पासून होतो. त्याच्यानंतर काय केलंय? इथे काय केलंय? ARR आय, आणि त्याच्यानंतर काय केलंय? आय ची व्हॅल्यू आता इथे 0 होणार, नंतर इथे अपडेट होणार 1 होणार, 2 3 4 लास्टला लूपच्या बाहेर पडणार. इफ काय सांगितलंय? आय जर म्हणजे ज्याचा मॉड्युलर 2 0 नाही येते ते कोणते झाले? ऑड नंबर झाले. आणि मग ऑड नंबरचे काय करणार आहे? ते ऍडिशन करणार, आणि ऍडिशन कुठे दिसणार? सम मध्ये. मग लास्टला बघा इथे काय केलंय? सम प्रिंट केली. कळलं? येस सर. काय प्रॉब्लेम तुम्हाला? येस सर, समजलं. करून दाखवू? करून दाखवू तुम्हाला? पब्लिक स्टॅटिक व्हॉइड. ठीक आहे. आता काय केलं? एक फर्स्टली काय त्यांनी केलं? एक नॉर्मल आपल्याला अरे घ्यायचा आहे. काय करावं लागेल आपल्याला? एक कमांड तर द्यायला लागेल ना तिथं आपल्याला, कमांडला रन टाइमला की काय टाकायचं आपल्याला. आपण काय करणार? इथे काय करणार? एंटर काय? साईज ऑफ अरे. ऍज इट इज प्रिंट होणार आहे डबल कोट्स मधला. कळलं? आता आपल्याला कोणता क्लास घ्यायचा आहे इनपुट घेण्यासाठी? स्कॅनर SC इज इक्वल टू न्यू स्कॅनर. त्याच्यामध्ये आपण काय पास करतो? डॉट स्कॅनर क्लास कोणत्या पॅकेज मध्ये येतो? युटिलिटी पॅकेज मध्ये. आता इनपुट घ्यायचं कसं घेणार मी? ते साईज इंट साईज. साईज कधी फ्लोटिंग मध्ये असते का? नाही. मग कशात येणार? मग आता मी कसं घेणार इनपुट? SC डॉट कोणती मेथड? नेक्स्ट. जर इथं स्ट्रिंग घ्यायची असते तर मला काय असतं? नेक्स्ट लाईन. आता काय त्याच्यानंतर मी अजून काय लिहिणार? डॉट आउट. आता काय घ्यायचं आपल्याला? काय करायचं? ते अरे घ्यायचं ना, एक अरे क्रिएट करावं लागेल ना. इथे अरे क्रिएट करतो मी. कोणता? इंट ARR. त्याच्यामध्ये काय? न्यू इंट साईज. साईज आणि इथं काय केलं पाहिजे? साईज. झाला एक अरे क्रिएट.
कळलं? आणि त्याची जी साईज आपण देईल त्या साईजचा तो अरे क्रिएट होतो. आता इथे काय टाकणार आहे आपल्याला टाकणार झालं. आता आपण काय करणार, एंटर दी एलिमेंट्स. आता ते अरे क्रिएट झालं. इथे त्या अरे मध्ये एलिमेंट्स टाकायला लागतील ना, तर मग त्या अरे मध्ये आपल्याला एलिमेंट टाकायचे. मग आता एक एक जाणार ना आपण. समजा इथं फक्त काय केलं, ARR1 ARR2 किती वेळा टाकायला लागेल आपल्याला, 5 वेळा. मग आपल्याला माहिती आहे किती वेळा आहे. मग आपल्याला काय वापरायचं इथे, लूप वापरायचं. फॉर लूप कसं वापरायचं आपण, इनिशियलायझेशन. मग आपला इंट आय काय आहे, आय इज इक्वल टू किती स्टार्ट होतो, 0, आणि आय इज लेस दॅन ARR डॉट. कोणती मेथड आहे आपली, ठीक आहे तसं देऊन बघू तू म्हणतोय तसं. पण त्याची गरज नाही ना, मग डायरेक्टली देता येत होते ना, मग आपण मॅन्युअल केलं जातं ना. आता मला सांग, इथे साईज दिली, ठीक आहे, इथे इनपुट घेतलं ना आपण, आरे क्रिएट केला ना आपण. समजा इथे हे केलंय, तर इथं साईज डायरेक्टली ऍज इट इज जाणार ना. इथं ह्याची साईज, पहिली गोष्ट अरेची साईज जाते 0 पासून स्टार्टिंग होते, आपण देणार ती 1 पासून. नाही असं बी चालत नाही, मी ट्राय करतो. आय प्लस प्लस, ठीक आहे, ठीक आहे. आता आपल्याला काय घ्यायचंय, आता एंटर तर केलं आपण, लूपच्या आतमध्ये आलो, बरोबर आहे, ARR. आता आपल्याला फर्स्ट पोझिशनला काय टाकायचं ना, FC डॉट. आता काय होणार इथे, इंट आय इक्वल टू 0 येणार. 0 आला, आतमध्ये आला, आय इथे येणार, इथे येणार किती, 0 येणार. 0 म्हणजे 0 पोझिशनला जाणार, बरोबर आहे. 0 पोझिशनला काय तुम्ही व्हॅल्यू टाकाल ती जाणार, परत घेणार इथं वरती, इथं काय झाला, इन्क्रीमेंट झाला. आता आय किती झाला, 1. आता इथे आला आय 1. 1च्या पोझिशनला जी व्हॅल्यू टाकताल ती जाणार. परत इथे काय होणार, आय इथे गेला, इथे झाला 2, इथे गेला 2, म्हणजे इथे काय झालं 2. 2 झाल्यानंतर चेक करणार, इथं आला 2 झाला. आता कितपर्यंत चालणार, जोपर्यंत साईज त्याची कंप्लीट होत नाही तोपर्यंत. ज्यावेळेस साईज त्याची मोठी असेल साईज पेक्षा, म्हणजे आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होऊन, तोपर्यंत आपला लूप चालणार. कळलं? आता त्याच्यानंतर, आता हे झालं, ठीक आहे. ह्याच लूप मध्ये आता अजून आपल्याला काय वापरायचं, ह्याच लूप मध्ये एक स्टेटमेंट वापरायचं. काय स्टेटमेंट, काय, इफ ARR I is equal to मॉडेल असेल, नॉट is not equal to 0. तर काय कर, आता आपण एक व्हेरिएबल दिला नाही आधी सम साठी, इकडे ऍड करतो, त्याला सम करतो, इंट. तिथं बी करू शकतो आपण डायरेक्टली, मी असं करतोय, इंट सम इज इक्वल टू 0. इनिशियलाइज करून ठेवलंय फक्त, मग काहीच नाही, 0 म्हणजे काहीच नसतं लास्ट. इथं आलो, जर झालं तर काय होणार, सम प्लस, तुला सांगतो, प्लस इक्वल प्लस, हे फंक्शन माहिती आहे तुम्हाला काय, सॉरी, ह्याच्यामध्ये पण सेम असत, सम इज इक्वल टू सम प्लस सॉरी, याची व्हॅल्यू असेल नाही, येतात ARR I, ह्याची व्हॅल्यू काय येणार इथं, मी सांगतो.
ज्यावेळेस जर व्हॅल्यू टाकताल तुम्ही ARR ची व्हॅल्यू समजा इथं ARR ची व्हॅल्यू 10 टाकली, 10 आणि 10 ला डिवाइड होणार, डिवाइड झालं म्हणजे तो इव्हन झाला. लूप ह्याच्या आतमध्ये जाणार का? डायरेक्ट फिरणार वरती Yes. जाणार. वरती गेला परत चेक केलं, इनपुट घेतला, ठीक आहे. इनपुट घेतलं परत खाली आला, इनपुट इथे गेला हे चेक झालं ऑड आहे, ह्याच्यामध्ये ऍड झाला सम मध्ये. कळलं काय झालं? सम मध्ये सम आधी किती होता? 0. इथं काय असेल? इथं काय आलं असेल? सम इज इक्वल टू 0 प्लस जी व्हॅल्यू आपली येईल. समजा इथं आपली आपण समजा 10 टाकली, इथं 3. 10. आता ह्या सम मध्ये किती गेली व्हॅल्यू? पहिली 10 गेली. आता नेक्स्ट काय येणार? ह्या समजा 10 आहे, मग इथे काय येते? 10 प्लस ARR ची परत व्हॅल्यू समजा तुम्ही 20 टाकले तर 21 आले, 21 टाकली काय झालं? ती ऍज इट इज ह्याच्यात ऍड होणार. कळलं? 21 ऍड झाली, आधीच्या 10 मध्ये किती झाली? 31. कळलं? आता त्याच्यानंतर हे लूप संपल्याच नंतर आपल्याला काय करायचं? प्रिंट करायची सम किती. इथे सिंपल सम टाकलं ना तरी पण प्रिंट होईल, पण आपल्याला समजण्यासाठी आपण काय करतो? डबल कोट्स मध्ये टाकू द सम ऑफ ऑड नंबर्स इन अरे इज, त्याच्या पुढे प्लस करून मी काय करतो? त्या व्हेरिएबल Sum. ह्या समनी ह्याची व्हॅल्यू प्रिंट केली आणि हे काय झालं? ऍज इट इज एवढं प्रिंट झालं. कळलं? द सम ऑफ द अरेज. कळलं? प्रोग्राम रन करतो, चेक कर. अरे लूप मध्येच टाकलं ते, लूप मध्येच टाकलं ना ह्याच्या खाली. परत rerun करतो. साईज किती द्यायची अरेची? 5. ठीक आहे. आता एंटर द एलिमेंट, इथे आला, साईज घेतली 5, अरे किती साईजचा ग्रेड झाला? 5. इथे आला, परत एंटर द एलिमेंट. आता काय होणार? हे लूप चालणार. लूप मध्ये फर्स्टली काय व्हॅल्यू टाकणार आहे आपण? 0 पोझिशनला आपण टाकतो, मी टाकतो 10. एंटर गेला, परत इथून आला 10 इव्हन आहे, इथं आला, इथून आलं परत वर गेला, 10 ची व्हॅल्यू आता पुढे गेली, ठीक आहे. टाकली 20, 50, 45 आणि एक समथिंग नंबर टाकतो. काय आलं? सम ऑफ द ऑड नंबर्स ऑफ अरे इज किती? 6605. कोणता? हे 5 नंबर्स येतात, 10, 25, 50 आणि 65. आता ह्याने काय केलं? टोटल ऍडिशन केलं. टोटल ऍडिशन केलं ना, अशी किती व्हॅल्यू तुम्ही ऍडिशन करू शकता? तुम्ही किती पण मोठा अरे देऊ शकता. इथे 10 चा देतो मी, ठीक आहे. एंटर द एलिमेंट्स 25. ज्यावेळेस इनपुट देताय त्यावेळेस इनपुट देताना इंटिजरच द्यायला लागतं. तर त्याला एकदा जरी तुम्ही इनपुट मध्ये दिला, दुसरं साईन दिलं, तर तिथे इंटिजर मध्ये काय होणार? प्रॉब्लेम येणार, ते करणार नाही. 10, ठीक आहे. 25 किती झाली? 43. आपल्या ह्याच्यात किती? आता हा 25 काय आहे? ऑड नंबर आहे ना. Yes, sir. 25 ला जर 2 ने डिवाइड केलं तर त्याचा रिमाइंडर 0 येतो का? नाही. किती येतो? 5 येतो. त्याच्यानंतर जर 3 ला डिवाइड केलं तर किती येणार आहे? 1. 2 ला केलं तर काय येणार आहे? 0. त्यावेळेस काय आहे? 0 होतं. म्हणजे काय होतंय तिथे? ऑड नंबर चेक करतोय, त्याचे ऍडिशन करतोय. कळलं सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. ह्याच्यामध्ये कोणाला काही क्वेरी? No, sir. आता पुढचा एक क्वेश्चन बघू. टेक एन अरे इनपुट फ्रॉम युजर, प्रिंट द प्रोडक्ट इफ इव्हन नंबर ऑफ. सेम आहे. इथे काय केले त्यांनी? Even number घेतलं. मल्टिप्लाय केले, प्रोडक्ट केले. प्रोडक्ट मध्ये काय असतं? Multiplication. हा, प्रोडक्ट म्हणजे एखाद्या संख्येला एखाद्याला उत्पन्न, म्हणजे सगळ्यांचं प्रोडक्ट.
आता काय केलं त्यांनी, जेवढे इव्हन्स आहेत त्या सगळ्यांची मल्टिप्लिकेशन घेतली, बरोबर आहे. मग इथे फक्त आपण काय करायचं, सम आहे, सम आहे, तर इथं काय करणार मी, मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन, आणि इथे काय येणार, आणि आपल्याला काय करायचंय, आता बरोबर आहे. इथे काय प्रिंट करायचं आपल्याला, मल्टिप्लिकेशन. आता मला तुम्ही सांगा, इकडे बघा, प्रिंट एलिमेंट मध्ये पण चेंजेस करावे लागेल. प्रिंट एलिमेंट मध्ये काय चेंजेस करावं लागेल, खाली सर केलं की काय, द सम ऑफ ऑड नंबर्स होते ते अरे हा, द सम ऑफ इवन नंबर करावा लागेल. अरे हा, द मल्टिप्लिकेशन ऑफ इवन नंबर. द मल्टिप्लिकेशन ऑफ इवन नंबर इन अरे, ठीक आहे, करू, ठीक आहे. अरे आपल्याला इथं हे पण चेंज करायला लागेल ना. आता इथं नॉट इक्वल टू आले नंतर ऑडच होईल ना. इक्वल टू केल्यावर कोणते होणार प्रिंट, इवन. ठीक आहे, आता मी रन करतो. 5 घेतला, 5 एलिमेंट दिले, 25, 5, 6, लास्ट झाली, किती झाली, आता 0 करायला माहिती का झिरो केले. काय झालं, काय झालं तर ते सांगतो तुम्हाला. वाटलं असेल ना की इथं आय 0 केलंय म्हणून झालं असेल. येस सर. नाही, तर ह्याचा काहीच इश्यू नाही. आय झिरो म्हणजे काय, त्याची पोझिशन आहे, कळलं. हे इथं 0 गेला म्हणजे तुम्ही कोणती पोझिशन ऍक्सेस करताय, इथे 0 गेला म्हणजे तुम्ही कोणती पोझिशन करताय, 25, कळलं का. इथे कारण त्याची पोझिशन आहे. ज्यावेळेस आपण इनिशियलाइज करतो कोणतीही गोष्ट, ज्यावेळेस कोणत्याही गोष्टीला 0 ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर काय होतं, तिचा 0 म्हणून काय केलं आपण 1. आता मला सांगा, 1 ला किती बी संख्येने मल्टिप्लाय केलं तरी तीच व्हॅल्यू येते ना. हो सर. म्हणून आपण मल्टिप्लायला 1 दिलं, कळलं. ठीक आहे, आता मी परत किती करतो, 5 चा अरे घेतो, 25 घेतो, 56, 7 किती आला, नाही केलं का मी? झिरो पाहिजे. टू व्हॅल्यू व्हायचे होते त्याचे. सॉरी हा, इथे ना आहे, काय झालं चेंज केलं ना. आलं. येस सर. आता अजून मी 5 चा घेतो, 5 ची मल्टिप्लिकेशन करायची, 1, 2, 3, 4, 5. आता या 5 मधला 2, 4 या दोन्हीची मल्टिप्लिकेशन व्हायला पाहिजे ना. येस सर. एंटर करतो, किती आली, 4 8. झालं बरोबर. येस सर. आता त्याच्यानंतर पुढे काय, टेकन अरे फ्रॉम द युजर, प्रिंट द एलिमेंट्स टू द ऑड इंडेक्स. आता इथे काय प्रिंट करायचं, जिथे एलिमेंटचा ऑड नंबर आहे त्याचं काय प्रिंट करायचा, इंडेक्स प्रिंट करायचा.
आता इंडेक्स प्रिंट करायचं म्हटल्यास नंतर काय करावं लागेल पुढे बघा आता सिंपल आहे जिथे आपण अरे डायरेक्ट साईन व्हॅल्यू करतो तर तिथे काय करायचं डायरेक्टली आता इंडेक्स दाखवायचा आहे बरोबर ना 1 मिनिट हे एक्झाम्पल मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का नो सर. ठीक आहे सोबत ठीक आहे याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही कोणाला आता हा पुढचा आहे काय केलं इथं मोबाईल प्रिंट करायचं का हा कोडचा वाटला तर फोटो काढून घ्या आता हा कोड तुम्ही मनाने एकदा करून बघा हे सगळे कोड्स आहेत ना तुमच्या लॅपटॉप मध्ये करून बघा हे जर केले नाहीत तर काय फायदा नाही ते शिकण्याचा कळलं सर ते ग्रुपला टाका ना. ग्रुपला टाकू आहे ठीक आहे हो. कोडचे फोटो टाकतो ठीक आहे हे सगळे कोड्स एकदा करून घेतले ना तुम्हाला कळलं की ऍक्च्युअल प्रॉब्लेम काय आहे कळलं पण तुम्हाला काय करायचंय इथं जे बफर रीडर वापरले जर हे बफर रीडर वापरलं तर तुम्हाला कन्फ्युज होत असेल जर नाही होते तर हीच वापरा अदरवाईज काय वापरा स्कॅनर क्लास वापरा पण मी म्हणतो बेटर याने जरी केलं यूज तरी इन फ्युचर कधी तुम्हाला वाटलं की बाबा असंच आहे तर काय होणार आहे प्रॉब्लेम येणार नाही कारण तुम्ही डायरेक्ट काय करताय कारण तुम्ही काय वापरताय ही पण एक मेथड आहे आपली हे तर तुम्ही तुमच्या कोड मध्ये जेव्हा इंटरव्ह्यूला ज्यावेळेस बफर रीडर वापरताल ना त्यावेळेसच कळेल त्याला की तुम्हाला किती डीप नॉलेज आहे तुम्ही आता आठवते का तुम्हाला कधी कॉलेजमध्ये तरी बफर रीडर तुम्हाला दाखवले का त्यांनी लिहून नाही सर. कारण नाही त्यांना जास्त वेळेस नाही.